आणि एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आता समोर येते ठाण्यातून। ठाण्यामध्ये गावदेवी परिसरात समिती कार्यालयामध्ये अग्नितांडव पाहायला मिळाले। अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या अग्नितांडवात मात्र दोघांचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेत। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। कूलिंग ऑपरेशन सध्या सुरू आहे। ठाण्यातली ही थेट दृश्य आपण बघतोय। अधिक माहिती रिजवान शेख यांच्याकडून घेणार आहोत। रिजवान, काही अधिक माहिती कळू शकलेली आहे का? कशामुळे ही आग लागली होती आणि जे जखमी आहेत त्यांची सध्याची काय स्थिती? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय? प्रज्ञा, नक्की आपण जर पाहिलं तर ठाण्यातील गावदेवी परिसरामध्ये गावदेवी हे प्रभाग समिती आहे ना, त्याच्या काळी मोठ्या प्रमाणात जे आहे ते भाजी विक्रेते लोक किंवा कपडे विकणारे लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जे या ठिकाणी दुकान आहे आणि अशाच वेळी पहाटेच्या वेळी जे आहे ते या प्रभाग समितीमध्ये आग लागली आणि यावेळी 2 फायर फायटर आणि 1 अंगरक्षक जो महानगरपालिकेचा होता तो याच्यामध्ये जंगीर स्वरूपात जखमी झाला होता। आणि सध्या जी प्राथमिक माहिती समोर येत आहे की 2 जण याच्यामध्ये मृत्युमुखी पाहिलेले आहेत, ती माहिती देखील समोर आहे। सध्या मी देखील त्या प्रभाग समितीवरती उपस्थित आपण पाहतोय की सध्या कूलिंगचं काम जे आहे ते महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि विशेषतः अग्निशमन दलाच्या माध्यमातून सुरू आहे। खरं तर ज्यावेळी पहाटेच्या वेळी ही आग लागली त्याच वेळी जे आहे ते मोठं धावपळ उडाली आणि अनेक लोक यावेळी त्या झोपेत होते आणि अशाच वेळी जी आहे ती ही मोठी दुर्घटना या ठिकाणी घडलेली आहे। खरं तर महानगरपालिकेच्या अनेक जे काही अग्निशमनच्या गाड्या आहे, फायर फायटर आहे, ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले। खरं तर या आगीवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू होता, परंतु पहाटेच्या वेळी आग लागल्यामुळे अनेकांना या ठिकाणी शंका उपस्थित आहे। त्याचमुळे जे आहे ते 3 कर्मचारी याच्यामध्ये जखमी झाले होते। 2 जणांची मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती देखील आपल्या समोर आहे। खरं तर आपण पाहतो की संपूर्ण परिसरामध्ये अग्निशमन दलाच्या माध्यमातून जे आहे ते आगीवर सध्या तरी नियंत्रण आणण्यात आलेलं आहे। कूलिंगचा काम जो आहे तो या ठिकाणी जे आहे ते महानगर अग्निशमन दलाच्या माध्यमातून जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। खरं तर हा संपूर्ण परिसर जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून खाली करण्यात आलेला आहे। कोणालाही इतर जे अवतीभोवती फिरण्याची परवानगी जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे ठाण्यातली सर्वात मोठी बाब की एका महानगरपालिकेच्या प्रभाग समितीमध्ये आग लागली, याच्यामध्ये 2 कर्मचारी जे आहेत ते मृत्युमुखी पाहिल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती प्रज्ञा आपल्या समोर आहे। त्यामुळे अशा पद्धतीने ठाण्यामध्ये अनेक प्रभाग समिती आहे, त्यामुळे त्याचाही देखील फायर ऑडिट होणं हे गरजेचं आहे। भविष्यात असा कुठलाही प्रकार पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेच्या कुठल्याही प्रभाग समितीमध्ये होऊ नये याची कल्पना महानगरपालिका घेणार का, तेच पाहणं महत्त्वपूर्ण आहे। प्रज्ञा, नक्कीच, मात्र ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रिजवान।